नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। कापूस खरेदी केंद्रात शेतकऱ्यांची लूट थांबवा। सरपंच शरदराव आरगडे। नेवासा तालुक्यातील कोकाणा येथे बेकायदेशीर खरेदी केंद्र चालू असून त्यांनी मार्केट कमिटीकडून परवाना घेतलेला नाही, असे सरपंच शरदराव आरगडे यांनी सांगितले। कापूस खरेदी केंद्रावर हमीभावापेक्षा 500 रुपये कमी भावाने खरेदी करून क्विंटल मागे 1 किलो कपात केली जाते। तसेच हमालीच्या नावाखाली 50 रुपये कपात करून पैसे दिले जातात। याबाबतीत सौंदाळा गावचे लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी कापूस खरेदीत होणारी शेतकऱ्यांची लूट मार्केट कमिटीचे सचिव श्री देवदत्त पालवे यांच्याशी संपर्क करून तक्रार केली। विजय अशोक कावरे या व्यक्तीने अनधिकृत कापूस खरेदीत केलेली लूट लक्षात आणून देऊन आरगडे यांनी मार्केट कमिटीचे अधिकारी श्री अनिल गायकवाड यांना पंचनामा करायला भाग पाडले। तसेच सर्व बेकायदेशीर सर्व कोकाणा व परिसरातील खरेदी केंद्र बंद करावेत अशी मागणी केली। यावेळी कापूस केंद्रावर शेतकऱ्यांनी कापूस विकताना फक्त 20 रुपये हमाली द्यावी, त्या व्यतिरिक्त कुठलीही कपात देऊ नये असे आवाहन सरपंच आरगडे यांनी केले आहे। या गावामध्ये कापूस खरेदी केंद्र आहे। गावरे यांचं कापसासाठी जो भाव आहे शासनाचा हमी भाव 7,521 रुपये हमी भाव आहे आणि इथं 7,100 रुपयाने खरेदी केला जातो आणि त्याच्यामध्ये किलो मागे क्विंटल मागे 1 किलो कपात केली जाते। कशाची ते काय सांगता येत नाही आणि हमाली 50 रुपये घेतली जाते। मार्केट कमिटीच्या नियमानुसार क्विंटल मागे फक्त 20 रुपये हमाली आणि इतर कुठलीही कपात केली नाही पाहिजे असा नियम आहे। दुकानामध्ये 11 कापूस खरेदी केंद्र आहेत आणि एकालाही लायसन्स नाही। सगळे बेकायदेशीर चालू आहेत आणि शेतकऱ्याची लूट करत आहेत। याच्या विरोधात मी मार्केट कमिटीला आता तक्रार केली आहे आणि मार्केट कमिटीचे अधिकारी गायकवाड साहेब आता या ठिकाणी आले आहेत आणि त्याचा पंचनामा करीत आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून माझी एकच मागणी अशी राहील की या ठिकाणी याच्यापूर्वी 5,000 क्विंटल कापूस खरेदी झालेला आहे आणि इतर जे 11 खरेदी केंद्र आहेत या ठिकाणी सुद्धा आपण सरासरी 5,000 क्विंटल जर कापूस धरला तर इथं कोट्यवधी रुपये शेतकऱ्याला लुटलं गेलेलं आहे आणि हे सगळे पैसे या सगळ्या खरेदी केंद्राचा पंचनामा होऊन शेतकऱ्यांना मागे दिले पाहिजेत। शेतकऱ्यांनी आपल्याकडे असलेले जे काही बनावट दिलं आहे यांनी बनावटच दिले आहेत, कागदावर लिहून दिले ते घेऊन आलं पाहिजे आणि यांच्याकडून क्विंटल मागं 100 रुपये हे मागं घेतले पाहिजे आणि तसा प्रकार जर यांनी केला नाही तर मार्केट कमिटीने यांच्यावर गुन्हे दाखल करून यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी मी या ठिकाणी मागणी करतो। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, नेवासा। खास दीपावली निमित्त चला पाहुणं आपल्याला जायचंय, पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळते। चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील भव्य दिव्य व सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। सर्वसामान्यांना परवडणारे हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। एक निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊया फक्त वैष्णवी हॉटेलमध्ये। या हॉटेलची चवच लय न्यारी, पाहुणं एकदा या। हॉटेलची चवच लय न्यारी, अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता टाकळी ढोकेश्वर नगर, कल्याण हायवे, पारनेर चौक, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।